त्या अजित पवाराला छाती ठोकून सांगतो, गाडी दमय तर तू तिथे ये आणि ह्या मैराळ सावंगीच्या मराठ्याला अडवून दाखव. खिचडी घोटाळा, सुतुळी घोटाळा, चिक्की घोटाळा. अरे आमचं असं मत आहे की जसं काय मराठीने सगळे गांडू आहेत, एकही त्यातला पांडू कोणीच नाही, नेता एकही नाही. देशामध्ये जेवढे बी मराठा आमदार आहेत जे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत आणि इतर बी जे आमदार आहेत जे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत त्यांना त्यांची जागा आम्ही मतदानाच्या स्वरूपात आम्ही त्यांना त्यांची. आज आम्ही मराठा आणि ओबीसी सगळे गुन्ह्या गोविंदाने प्रत्येक गावामध्ये आज सगळे आम्ही एक आहेत. फक्त हे ओबीसीचे जे नेते आहेत हा सुतुळी ती बांधायची सुतुळी, खिचडी घोटाळा, सुतुळी घोटाळा, चिक्की घोटाळा. अरे काय ह्याच्या अवकाती राहिला ना तो नेत्याने, ह्या हरामखोराने तुम्हाला सांगतो. आणि अजित पवार धमकी देतोय मुंबईला याची. एक मराठा नाही मैराळ सावंगीच्या आज आणखीन 20 मराठा आलेत, 20 दिलं नाही. गाव हजारो संख्येचं आहे. आणि कोणत्याही नेत्यानं अशी भाषा करू नये अजित पवारनं हे ना, कारण हे कसं आहे, हे मतासाठी लाचार झालेले आहेत. हे भाजपमध्ये कशासाठी गेले? ह्याला खायला गड्डा पाहिजे, दुसरं काय पाहिजे ह्याला? मराठ्याच्या मतावर निवडून यायचं आणि गड्डा खायचा, दुसरे ह्याला कामच काय आहेत मग? काय आज मला सांगा, आज आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा कचरा झालाय, कचरा. आमचं असं मत आहे की जसं काय मराठीने सगळे गांडू आहेत, एकही त्यातला पांडू कोणीच नाही, नेता एकही नाही. नेता कोणता कुठलाच मराठी नेता, राष्ट्रवादी असो या काँग्रेस असो या शिवसेना असो किंवा भाजप असो, सगळ्या पक्षाची. मग त्याने विलक्षण केलं तर आम्ही सगळे फॉर्म भरायला तयार आहे. सगळे फॉर्म मतदान होणारच नाही. एका गावामध्ये जेवढ्या गावातल्या उमेदवार मतदान तेवढं फॉर्म भरायला तयार आहे. गाढविणीचं दूध पिणारे आहोत. गाढविणीचं दूध पिणारा माणसाला अक्कलच नसते. पहिली गोष्ट अक्कल असते फक्त वाघिणीचं दूध पिणाऱ्या माणसाला, अक्कल असते वाघिणीचं दूध पिणाऱ्याला. हे गुणवर्त सदावरती लक्षात ठेवा. गुणवर्त त्याचं नाव नाही, अवगुण आहे, अवगुण. त्याच्यात का नालायक माणूसच नाही. संविधानाची सगळी माहिती त्यालाच आहे का? इतर लोकांना काहीच माहिती नाही. उठला की आम्ही संविधान करतो, उठला की आम्ही संविधान. जाणार आम्ही मुंबईला, ये तू मैदानात, आझाद मैदानात, आम्ही तयार हो ना. किती ताकद होती येतो. प्रामाणिक फक्त बच्चू कडू आज आहेत आमदार आमच्या सोबत, प्रहार संघटनेचे. मनोज दादा सांगितलं आम्ही ते जे म्हणतील ते आम्ही कार्य करणार आहोत. फक्त त्यांचा शेवट आम्ही त्यांचा शब्द ऐकणार. मनोज दादाचा राजकारणासाठी म्हणा, आरक्षणासाठी, कोण्या गोष्टीसाठी मनोज दादा सांगतील ते आम्ही ऐकणार. मग पूर्ण मराठा समाज महाराष्ट्रात त्यांचा ऐकणार. इतर नेत्यानं आमच्यावर अधिकार गाजवू नाही. मराठ्यानं मराठ्याच्या नेत्या माणसावर अधिकार गाजवू नये. आता कसं पाटील म्हणते तसं, आता कसं पाटील म्हणते करणार, आता कसं पाटील म्हणते तसं. हे चुकीचं आहे. छगन भुजबळ साहेबात चुकीचं आहे. छगन भुजबळ साहेब भाजी विकत होते, आज करोडपती झाले, कोट्यावधी झाले. या माणसाजवळ काय? आमच्या माणसाजवळ काहीच नाही. टपराचं घर आहे. अंतरवली जाऊन आलो आम्ही, बघितलं. 4 मुलं आहेत, 3 मुली, 1 मुलगा आहे. अहोरात्र समाजासाठी झटत आहे. त्याच माणसाला आम्ही किंमत देणार, आमच्या माणसाला. याच माणसासाठी आज सर्वजण बाहेर पडलेलं. शेवट या माणसांचे सांगितलं ते आम्ही करणार शेवटपर्यंत. बरं, आता कशी सोय? गावातून किती लोक आले? सोय कशी आहे? ट्रकात? मी हिंगोली जिल्ह्यातून आहे. सूरजखेडा गावचा शेनगाव तालुका आहे. आम्ही त्या गावचे आहेत. आम्ही कमीत कमी 40 माणसं आलेले आहोत. 2 टेम्पो आलेले आहेत आमचे 40 माणसाची. एवढी काही त्याच्यामध्ये निशाणी करू शकत नाही. लोकशाहीच्या मार्गाने मनोज दादा म्हणते ते आम्ही करायला तयार. ह्या नेत्या मंडळीनं सगळं मागलं झाकून ठुलतं ना. जमिनी राहिलेल्या नाही का? पहिल्या 20 एकर 25-25 50-50 एकर जमीन होत्या. आता 2-2 एकरवर 1 गुंठ्यावर आलेले आहेत जमीन. आणि मग आता इलेक्शनचा याचा विषय वेगळा राहिला. आणि राहिला विषयात आमचा मराठा आरक्षणाचा. आमच्या पूर्वजाला जमिनी ज्या होत्या आणि आज जे जमिनी नाहीत, आज गुंठ्यावर पोर आलेले आहेत. आम्हीच गुंठ्यावर आहेत. आम्हीच काय करा? आमच्या लेकराला शिकवायचं कुठून आम्ही? आमच्या लेकराला चांगल्या टक्केवारी भेटून स्पर्धा परीक्षा घेता कशाला? आरक्षणामध्ये जर तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हणून तुम्ही पण आरक्षणामध्ये मदत कशाला घालता? स्पर्धा ठेवली तर स्पर्धाच लावा ना. घोड्याची गाडवाची लावायची, मग दोन्ही पाय मोकळे सोडा. का मराठा समाजाला 4 डोके आहेत का? 4 हात आहेत का? आणि दुसऱ्या समाजाला काय त्याला डोकं कमी आहे का बुद्धी जरा? आणि कशामुळे त्याला आरक्षण पाहिजे ना? तुम्ही त्याला शिक्षणामध्ये शिक्षण फ्री करून टाका. सरकारला एवढे तुम्हाला हे ना. आणि जे समजा समोर येईल, ज्या क्वांटिटीमध्ये किंवा क्वालिटीमध्ये येईल त्याला द्या. आमचं हे मत आहे. नोंदी सापडल्या एवढ्या 56 लाख सापडल्या. काय मराठा समाजाचे आजवर जेवढे बी नेते झाले त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःचे गाठोडे बांधून, पैसा बांधून ठेवण्याचं काम केलं. फक्त जरांगे पाटील एकच असे आहे की निस्वार्थीपणे मराठा समाजासाठी, जसं छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, तसंच मराठा समाजासाठी निस्वार्थपणे
भूमिका मांडणारा एकमेव नेता म्हणजे जरांगे पाटील. 70 वर्ष झालं मराठा समाजाने संयम ठेवला. कुठपर्यंत संयम ठेवायचा मराठा समाजाने? आज 70 वर्ष झालं मराठा समाजाचे प्रत्येक नेते जे आहेत याच्यावरला मराठा समाजाचा विश्वास उडालेला आहे. आज आम्ही महाराष्ट्रातला तमाम महाराष्ट्रातलाच नाही तर भारतात जेवढा बी मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यांनी एक शब्द दिला, ते पूर्ण सरकार आम्ही निवडणुका होऊ देणार नाहीत आम्ही भविष्यामध्ये, आणि जसं जरांगे पाटील सांगतील तसा आम्ही निर्णय घेऊ. आणि भविष्यामध्ये जेवढे बी मराठा आमदार आहेत जे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत आणि इतर बी जे आमदार आहेत जे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत त्यांना त्यांची जागा आम्ही मतदानाच्या स्वरूपात आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू. कसं आहे, मराठा आमदार खासदार यांनी फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला. स्वतःचे गाठुडे बांधू प्रॉपर्ट्या जमा करून ठेवल्या आणि त्याच समाजाला विकत घेऊन त्यांना त्या समाजाला गुलामीत ठेवण्याचं काम केलं आजपर्यंत मराठा समाजाच्या इतर नेत्यांनी. आणि ह्याच समाजाने त्यांना डोक्यावर घेऊन नाचले, पण त्यांनी समाजाचा कुठलाही प्रश्न सोडवलेला नाही. आता एकमेव जरांगे पाटील असे आहे, जरांगे पाटलाचा कुठलाही स्वार्थ नाही. जो माणूस समाजासाठी डोळ्यामध्ये पाणी आणतो तो माणूस म्हणजे देव माणूस मानावा लागेल. फक्त 2-2 तासच आहे. आज तुम्ही विचार करा, 7 महिने झालं ते माणूस सभा प्रत्येक ठिकाणी सभा घेतोय, घराचे तोंड बघितलं नाही. आजच्या या युगामध्ये आपलीच पोरण आपलीच बायको असं करणारे लोक आहेत. पण ज्या माणसाने घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी एवढा मोठा तीव्र लढा दिलाय आणि त्याचं नक्कीच समाज देखील त्यांना डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय शांत राहणार नाही. येणारे जे बी निर्णय आहेत ते जरांगे पाटील आम्ही जे आहेत ते आंदोलन फक्त आणि फक्त शांततेत करणार आहेत. आम्ही सरकारला कुठल्याही कारवाईची गरज पडू देणार नाही. आणि जर सरकार समजा लोकशाहीच्या चौकटीत आम्हाला आंदोलन करून देत नसेल तर मग सरकारच याचा जबाबदार आहे. कारण की आम्ही तर टायमिंग दिला सरकारला प्रत्येक गोष्टी वेळ. नोंदी सापडलेल्या लोकांना तात्काळ सरकारने प्रमाणपत्र द्यावा. नुसते कागद जमा करण्यामध्ये आमचे गोरगरीब बांधवांची एक फसवणूक व्हायला लागली आहे. जे अधिकारी तिथे गेल्याच्या नंतर ते गोरगरीब मराठ्यांना एक तर काहीही माहिती नाही त्याच्यामध्ये, कुठं जायचं, कोणत्या क्रमांकाला कोणची नोंद आहे हे काहीही नसताना. आणि आज आमच्या गावात काही जणांना नोंदी मिळालेल्या आहेत तरी सुद्धा त्यांना आजपर्यंत प्रमाणपत्र नाही. काय आहे, सरकारने ही एक फसवणूक लावली आहे. जाणून बुजून हे सरकार मराठ्यांच्या विरोधात जात आहे. म्हणून सरकारला विनंती, हे जरांगे पाटील यांच्या मागे एक लाखो समुदायाचा आज चाललेला आहे. आणि जसा राजा कालस्य कारणम कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेले, जसा राजा तशी प्रजा. तर आमचं सगळं जीव पणाला लावायला तयार आहेत, पण आम्ही जरांगे पाटलाशिवाय हलणार नाहीत. ही आमची सरकारला विनंती की आमचा आता अंत पाहू नये, मराठ्याचा अंत आता सरकारने पाहू नये. नाहीतर येणाऱ्या काळात बी आम्ही सरकारला दाखवून देऊ की आम्ही मराठे हे काय आहेत. जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही पण निघालो मुंबईला, तुम्ही पण चला की मुंबईला. आम्ही पण निघालो मुंबईला, तुम्ही पण चला की मुंबईला. आम्हाला खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था वाटलेली आहे. इथं आम्ही जे सोबत शिदोरी आणलेली आतापर्यंत तरी आम्हाला ही जवळची शिदोरी काढायचं काम पडलेलं नाही. ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी आमची उत्तम प्रकारे सोय होत आहे. पाणी असेल, जेवण असेल, नाश्ता असेल, चहा असेल, सर्व प्रकारे सर्व व्यवस्था सुव्यवस्थित असे चांगल्या प्रकारे या स्थानिकच्या मराठा बांधव लोकांनी केलेली आहे. त्यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. रस्त्याने पण सुविधा चांगली येताना रस्त्यानं पण चांगली सुविधा झालेली आहे. त्याबद्दल सुद्धा सर्व मराठा बांधव आज एकवटलेला आहे. तरी या एकीचं बळ आम्हाला कुठेतरी आज दिसायला लागलेलं नाही. याचं आम्हाला फळ निश्चितच मिळेल. पूर्वजांचा ते आज मोडीत काढीत आज जरांगे पाटील यांनी आमचा समाज एकत्र आणलेला आहे. आणि या युवा पिढीला एकत्र करून जे खेकडा प्रवृत्तीची जी आमच्याबद्दल जे लोकांमध्ये भावना होती ते आज मोडीत काढलेली आहे, ठेचलेले आहेत. पण आज कोण्याही कारवाईला मराठा हा भिणारा नाही. आज मरण आले तरी आम्ही मरणाला पत्करायला तयार आहोत. पण आज आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही. सरकारने आमच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव टाकला तरी आज मराठा मागे हटणार नाही.